नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी म्हणत असते की यश थांबवा हे सगळं, तुम्ही स्वतःला प्लीज इतका त्रास करून घेऊ नका. तेव्हा यश म्हणत असतो, कावेरी मा नक्की येईल, मापर्यंत माझी हाक नक्की पोहोचेल आणि बघा ती स्वतः इथे येईल आणि मला थांबवेल आणि माझा मुलगा म्हणून स्वीकारसुद्धा करेल. कारण माझं जेवढं मावरती प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माचं माझ्यावरती प्रेम आहे आणि ती इथे आल्याशिवाय काही राहणार नाही, असं आता यश म्हणत असतो. पण इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की यश काही झालं ना तरीसुद्धा मा इथे येणार नाही. कारण कावेरी आणि इथे विद्या या दोघींचं बोलणं माने ऐकलेलं असतं. त्यामुळे मा कावेरीला म्हणत असते की जाऊन सांग यशला आणि जे जे तुला तुझ्या नाटकामध्ये मदत करत होते ना, त्या सगळ्यांना जाऊन सांग की मी तुझ्या बोलण्याला फसणार नाही आहे म्हणून. मी तुझ्या बोलण्याला बळी पडणार नाही आणि तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही, कळलं तुला, असं इथे मा कावेरीला म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश त्याचं इकडे व्रत सुरूच ठेवतो आणि त्याचबरोबर इथे आता मा म्हणत असते की उदय, अरे लवकर ये बाळा, कुठे असतील ना तिथून लवकरात लवकर घरी परत ये. तुला माहिती आहे का तुझ्या बायकोने इथे काय केलंय? अरे ती सगळ्यांची फसवणूक करते, खोटं बोलते ती आणि तू अशा मुलीची निवड केलीस. खरंच म्हणजे आत्तापर्यंत मी तिला या घरची सून म्हणून कधीच पसंत केलेलं नाही आहे, पण आता तर तुझी बायको म्हणून सुद्धा ती माझ्या नजरेतून पार उतरून गेली आहे रे. ती खोटं बोलायला लागली ती आणि या घरातल्या सर्व लोकांनासुद्धा खोटं बोलायला सांगते. म्हणजे खरंच तिला या घरातले नियम म्हणजे ओझं वाटतं. तिला या घरातले नियम पाळायचे नाही आहेत, उलट या घरातले नियम तिला तोडायला आवडतात. मग अशा मुलीची निवड कसा काय करू शकतोस तू? म्हणजे जिला घरातले कायदे कानून पाळायचे नसतात, जिला मोठ्यांचा आदर करायचा नसतो, अशा मुलीची निवड तू करूच कसा शकतोस? म्हणून मी म्हणते उदय, तू जिथे कुठे असशील ना, तू लवकरात लवकर घरी परत ये. तुझ्या बायकोचा हा खोटाडेपणा मला अजून काही सहन होत नाहीये. तेव्हा इथे मा आता उदयचा फोटो धरून त्याच्याबरोबर बोलत असते. हे सगळं काही आता यमुना दारामधून उभं राहून बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश आता काही थांबायला तयार नसतो. तो इथे आता माबरोबर खोटं बोलल्याचं प्रायश्चित्य घेतच असतो. त्याने आपला एक पाय बांधून ठेवलेला असतो आणि एका पायाने एवढ्या पायऱ्या तो चढत असतो आणि त्या पायऱ्या आता चढत असताना त्याच्या पायाला इथे आता काचा लागत असतात, नारळाच्या कपच्या लागत असतात. पण तरीसुद्धा तो हार मानत नाही. तो आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आता प्रायश्चित्ताकडे देत असतो. त्याला लागलंय काय, खुपलंय काय याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा कावेरी आपल्या मनात म्हणते की यश, तुम्हाला विश्वास आहे की मा परत येतील, पण त्यांनी मला सांगितलंय त्या अजिबात इथे येणार नाही आहेत. नका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ. त्यानंतर इथे आता यमुना नेहमीप्रमाणे सुलक्षणाचे कान भरायला आलेली असते. ती म्हणत असते की मा बघतेस ना, आता तरी तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला का? मी तुला किती वेळा सांगत होते यश आणि कावेरी तुला फसवतायत, तरीसुद्धा तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाहीस. पण ह्या वेळेला मी तुला तेच सांगेन की त्यांच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस आणि त्यांना माफ तर अजिबात करू नकोस. ते तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतील, पण तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि त्यांना माफ करायची तर गरजच नाही आहे. तेवढ्यातच तिथे विद्या येते आणि म्हणत असते की मा, कुठल्या डाळीची आमटी करू? तेव्हा यमुना म्हणत असते, घ्या, कुणाचं काय तर कुणाचं काय, तुला काय गं नुसता इथे डाळींना आमटीला फोडणीच द्यायची असते का? घरामध्ये काय चाललंय काय नाही याच्याकडे तर तुझं अजिबात लक्षच नसतं. तेव्हा विद्या म्हणत असते, नाही ते वंश, मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा यमुना म्हणते, तेच तर ना, तुला तर काही माहितीच नसतं. तेव्हा ती म्हणते, तू गप्प बस गं, काही बोलू नकोस. यमुना म्हणते, मा, पण तुला कळतंय ना मला काय बोलायचं आहे ते? ते दोघंजणं तुझी इथे माफी मागायचं नाटक करणार आहेत. काल रात्री त्यांचं जे काही बोलणं होतं ते तू स्वतःच्या कानाने ऐकलेस. त्याच्यामुळे आता तरी तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास बसला असेल की तुझ्याकडून माफी मिळावी म्हणून त्या दोघांनी किती मोठं नाटक केलंय हे तुला आत्तापर्यंत कळलंच असेल. म्हणूनच म्हणते मा, अजिबात त्या दोघांना माफ करायची गरज नाही आहे. यश आणि कावेरी कशा पद्धतीने तुझ्याशी खोटं बोललेत, या घरातले नियम मोडलेत हे तुला बरोबर माहिती आहे. म्हणूनच म्हणते, अजिबात त्यांना माफ करू नकोस.
त्यानंतर विद्या आता इथे त्यांचं बोलणं ऐकत उभी असते. तिला अजिबात यमुनाचं बोलणं आवडलेलं नसतं. यमुना म्हणत असते, विद्या मी काय बोलते ते लक्षात येतंय का तुझ्या? हे बघ, अजिबात त्या कावेरीजवळ जास्त बोलू नकोस. त्या कावेरीच्या नादाला लागलीस ना तर तू सुद्धा तिच्यासारखं खोटं बोलायला लागशील, कळलं का तुला? तेव्हा यमुना गेल्यानंतर इथे आता विद्या कॅमेऱ्याजवळ बोलत असते. ती म्हणत असते की बघा ही काय बोलायला लागली. आता या घरामध्ये राहून मी हिचा खोडाडेपणा, फसवेगिरी, दुसऱ्याचं काही चांगलं झालं, दुसऱ्याचं चूक बघून मी कधीच इथे अशी तडफडली नाही. कधीच मला त्या गोष्टीचं दुःख झालं नाही. हिच्याबरोबर राहून मी खोटं बोलायला शिकले नाही, खोटाडेपणा करायला शिकले नाही, तर आता कावेरी वहिनींबरोबर राहून मी त्यांच्यासारखं वागणार आहे का? सांगा बरं तुम्ही. पण मी असं म्हणते की कावेरी वहिनी आणि यश भाऊजींनी एवढं केलंय तरी काय की ही एवढं आता माचे कान भरते. जाऊ द्या, आता काय बोलायचं ह्याच्यावरती, जा तुम्ही जा, असं आता विद्या म्हणत असते. पण तिला इकडे यमुनाच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो, कारण यमुना इथे आता माला कावेरी आणि यशच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मा आता देवीजवळ उभी असते. तेव्हा इथे आता यश एका पायाने उड्या मारत असतो, एका पायाने तो पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या पायाला खूप लागतं. तेव्हा तो जोरात मा अशी हाक मारतो. तेव्हा इथे आता माच्या हातामध्ये जपमाळ असते, ती खाली पडते. तेव्हा माचे डोळे उघडतात. माला सुद्धा इथे यशच्या दुःखाचा आता जणू काही भास होत असतो. तेव्हा मा म्हणत असते यश, आणि ती जपमाळ पुन्हा ती आपल्या हातामध्ये घेते आणि त्यातले मणी मोजायला सुरुवात करते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, यश अहो काय होतंय तुम्हाला? बघा तुमच्या पायाला किती लागलंय, ते रक्त यायला लागलंय आणि त्याच्या पायाला काचा टुपलेल्या असतात. तेव्हा कावेरी त्याच्या पायामध्ये टुपलेली काच आपल्या हाताने काढत असते आणि म्हणत असते की यश प्लीज आता बास झालं, तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ, मा इथे नाही येणार. तेव्हा यश म्हणत असतो की नाही, मा इथे येणार, माझा विश्वास आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अहो नाही येणार त्या, तुम्ही प्लीज थांबवा हे सगळं. तेव्हा यश म्हणत असतो की नाही, मला इथे यावंच लागेल. जोपर्यंत मा इथे येत नाही आणि ती म्हणत नाही की मी तिचा मुलगा आहे, जोपर्यंत ती माझा मुलगा म्हणून स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत आता मी प्रायश्चित्त घेतच राहणार. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, कसं सांगू यश तुम्हाला की मा इथे येणार नाही म्हणून, त्यांनी येण्यासाठी इथे नकार दिलाय, कसं काय सांगू तुम्हाला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरीच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते. ती लगेचच धावत पडत जाते आणि तिच्या पर्समध्ये तिचा मोबाईल असतो. ती मोबाईल घेते आणि यशच्या पायाला ज्या पद्धतीने काचा लागलेल्या असतात, ज्या पद्धतीने यशची अवस्था झालेली असते, ती अवस्था इथे कावेरी आता सुलक्षणाला मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करून दाखवत असते. तेव्हा ती फोन करते, तर इथे कावेरीचा नंबर बघितल्यानंतर सुलक्षणा लगेचच फोन कट करते. पण कावेरीसुद्धा काही थांबत नाही, तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा सुलक्षणा तिला काही बोलायला जाणार, तेवढ्यातच ती बघते तर काय, इथे यश आता मंदिराच्या पायऱ्यांवरती बसलेला असतो आणि त्याच्या पायाला खूप जास्त लागलेलं असतं. तेव्हा इथे आता कावेरी तिला दिसतच नाही, कारण कावेरीने इथे फोन केलेला असतो तो यशसाठी. तेव्हा इथे यश पुन्हा उभा राहतो. पुन्हा तो एका पायाने इथे आता पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पायातून जे रक्त येत असतं पायऱ्यांवरती, आता त्याचे रक्ताचे छापसुद्धा हे आता उठत असतात. पूर्ण पायऱ्यांवरती त्याचे रक्ताचे छाप आता उठलेले असतात. तर तिकडे यशची अवस्था बघून इथे माच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. मा म्हणत असते की यश, अरे काय करतोयस तू हे सगळं, थांबवे आत्ताच्या आत्ता. पण यश काही थांबायला तयार नसतो. यशच्या इथे आता तळपायाचे ठसे त्या इथे मंदिराच्या पायऱ्यांवरती उमटत असतात. तेव्हा मला कळत असतं की कावेरी खोटं बोलत नाही आहे. कावेरी म्हणत असते, मा मी तुम्हाला म्हणाले होते ना की यश इथे खरंच त्यांचं प्रायश्चित्त घेत आहेत, मी खोटं बोलत नाही आहे. बघा तुम्ही त्यांची अवस्था बघा. तेव्हा इथे तुम्ही त्यांना माफ करावं म्हणून यश हे सगळं करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणाला आठवतं ज्या वेळेला लहानपणी यशकडून चूक झालेली असते, तेव्हासुद्धा सुलक्षणा त्याच्यावरती रागवलेली असते आणि तेव्हासुद्धा त्याने असंच प्रायश्चित्त घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी सुलक्षणाला आता आठवत असतात. तेव्हा सुलक्षणा इथे आता तिला यशचं दुःख बघवत नाही. यश आता प्रायश्चित्त घेतोय, स्वतःला इतका त्रास करून घेतोय. सुलक्षणाला कळल्यानंतर सुलक्षणा धावत पळत मंदिराजवळ आलेली असते
आणि ती म्हणत असते की यश हे थांबव सगळं आत्ताच्या आत्ता. तेव्हा यशला आणि कावेरीला खूप आनंद होतो, कारण तिथे आता मा आलेली असते. तेव्हा यश म्हणत असतो, नाही मा, मी हे थांबवणार नाही आहे. तू मला माफ करावंस म्हणून तर मी हे सगळं करतोय ना. तू मला माफ कर आणि माझा मुलगा म्हणून स्वीकार कर. तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हण आणि मी तुझाच मुलगा आहे असं सुद्धा स्वीकार कर. तेव्हा इथे यशच्या आता अटी असतात. तेव्हा ह्या सगळ्या अटी सुलक्षणासाठी असतात, कारण सुलक्षणावरती यशचं खूप प्रेम आहे आणि सुलक्षणा आता यशवरती रागवले हे त्याला सहन होत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता यमुना आणि पौर्णिमा दोघींचं बोलणं सुरू असतं. पौर्णिमा म्हणत असते, यमुना बघतेस ना तू, ह्या वेळेला तुझा तीर आहे ना अगदी बरोबर निशाण्यावरती लागला या. म्हणजे इथे वहिनी यशवरती खूपच जास्त रागवलेल्या दिसत आहेत. मला नाही वाटत आता वहिनी लवकर यशला माफ करतील. तेव्हा यमुना म्हणते, मग मला तर तेच हवं होतं ना. तेव्हा ती म्हणत असते की आता माझी एकच इच्छा आहे की यशला बिझनेसमधून सुद्धा बेदखल करेल आणि त्या कावेरीला लवकरात लवकर या घरातून हकलून देईल ना, तेव्हाच माझा प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होईल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, तुला वाटतंय का म्हणजे जरी पण वहिनींनी यशला बिझनेसमधून बाजूला केलं ना, तरीसुद्धा त्या तुला बिझनेस करू देतील असं काही मला वाटत नाही. तेव्हा यमुना म्हणत असते की काकू, अगं बिझनेस कुणाला करायचा आहे आणि तसंही बाहेर जाऊन काम करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तो यश आहे ना, यश, त्याला बेदखल करायला हवं. मला बिझनेस वगैरे काहीच नको, पण आपला बिझनेस परक्याच्या हाती जायला नको, मला एवढंच वाटतं. काकू तुला माहिती आहे ना, मा काय म्हणाली होती, यश तू माझा मुलगा नाही आहेस, शेवटीला तू परकाच आहेस असं म्हणाली होती ना मा. तेच लक्षात ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यमुनाने खूपच जास्त पुढचा विचार केलेला असतो. तर इथे यश आता एका पायावरती पायऱ्या चढत असताना त्याचा तोल जातो आणि तो पडतो. तेव्हा सुलक्षणा त्याला सांभाळते आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि म्हणत असते, यश अरे काय करतोयस तू हे सगळं, थांबव ना, सांगितलं ना तुला, आत्ताच्या आत्ता थांबव हे सगळं. तेव्हा इथे यशला आता चक्कर येते, तो बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा सुलक्षणा घाबरते आणि म्हणत असते, अगं पाणी आण ना लवकर, पाणी आण. तेव्हा इथे लगेचच धावत पळत कावेरी जाते आणि तिथे एक हंडा असतो, त्याच्यातून पाणी घेऊन येते आणि ते पाणी आता माकडे देते. तेव्हा मा ते पाणी घेते आणि यशच्या तोंडावरती ते पाणी मारते आणि त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, यश उठ उठ आधी बरं आणि हे घे पाणी पी, पाणी पी थोडं. तेव्हा इथे यश आता पाणी पित नाही. तो म्हणतो, नाही मा, आधी म्हण की तू मला माफ केलंस म्हणून आणि म्हण की मी तुझा मुलगा आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते, हो यश, अरे हे सगळं काय केलंस तू, किती लागले तुझ्या पायाला, किती लागले तुला, हे सगळं का केलंस तू यश. आणि इथे यशने आता पायाला जो कापड बांधलेला असतो तो लगेचच ती सोडते आणि म्हणते, यश अरे हे सगळं करायची काय गरज होती. यश तू माझा मुलगा आहेस. अरे हा तुला होणारा त्रास मला बघवत नाही आहे. मी तुझी आई आहे. मी जरी तुला जन्म दिला नसला ना, तरीसुद्धा तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. मी जीव ओवाळून टाकते रे तुझ्यावरती. मी तुझ्यावरती हे संस्कार केलेत. मी तुला लहानाचं मोठं केलं आहे. मी तुला सांभाळलं आहे. तुझ्यावरती जे संस्कार आहेत ना, ते माझे आहेत बाळा आणि तू माझा अभिमान आहेस. माझी जी काही ओळख आहे ना बाळा, ती तुझ्यामुळे आहे. तू माझा मुलगा आहेस ना, म्हणून ही माझी ओळख आहे. कळते का तुला. तुला हे सगळं करायची खरंच गरज नाही आहे. तू जे काही वागलास ना माझ्याबरोबर, त्याचा मला राग आला होता, पण म्हणून मी तुझी मा नाही आहे असा तर त्याचा अर्थ होत नाही ना रे. मी तुझी मा आहे आणि तू माझा मुलगा आहेस असं आता सुलक्षणा म्हणत असते. तेव्हा इथे यशला खूप आनंद होतो. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यश मी तुला सांगितलं होतं ना की असं पुन्हा वागायचं नाही म्हणून, असं व्रत वगैरे करायचं नाही म्हणून. का तू हे प्रायश्चित्त केलंस, का तू स्वतःला त्रास करून घेतलास. यश अरे तू हा स्वतःला जो काही त्रास करून घेतला आहेस ना, अरे ती शिक्षा मलाच मिळाली रे, कारण मला माझ्या मुलाची ही अवस्था काही बघवत नाही आहे. मला आनंद होत नाही आहे तुला बघताना. तेव्हा तू आधीच मी तुला म्हणाले होते की पुन्हा तू असं कधी करायचं नाही म्हणून. तेव्हा यश म्हणतो, मा तू असं सुद्धा म्हणाली होतीस की तू माझ्यावरती पुन्हा एवढी कधी रागवणारच नाही म्हणून, तरीसुद्धा तू रागवलीस ना मा. का मग तू माझ्यावरती एवढी रागवलीस, माझ्याशी बोलणं बंद केलंस. तेव्हा इथे
सुलक्षणा म्हणत असते की यश, कारण ही तसंच होतं ना, म्हणून मी तुझ्यावरती रागवले होते. मी इथे सगळ्यांना नियम घालून दिलेत. मी सगळ्यांना एकत्र राहण्यासाठी हे नियम बनवलेत ना. आपलं घर, आपलं कुटुंब एकत्र राहावं, ते टिकून राहावं, यासाठी मी प्रयत्न करत असते रे. मी आपल्या घरासाठी झटत असते, पण तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माझा इथे एकच स्वभाव दिसतो, तो म्हणजे रागीट. मी नियम घालून देते, मी आपल्या घराला शिस्त लावण्यासाठी हे सगळं करते, याचा विचार कोणी करतच नाही रे यश. म्हणजे मी जे काही नियम घातलेत, जी काही शिस्त लावते, ते सगळ्यांना बंधन वाटतं, सगळ्यांना त्रास वाटतो. पण मी हे सगळं का केलं यश? आपलं घर एकत्र राहावं, टिकून राहावं, म्हणूनच केलं आहे ना. अरे आपल्या घराने आधीच खूप काही सोसलं आहे रे, खूप आपल्या घराने सोसलं आहे, आणि अजून आपल्या घरामध्ये ते संकट येऊ नये, जे एकदा येऊन गेले ते पुन्हा आपल्या घरावरती संकट येऊ नये, यासाठी मी हे सगळं करते, बरोबर ना. पण माझं काळजी, माझं प्रेम कोणाला दिसतच नाही. मी फक्त शिस्त लावते, मी किती कठोर आहे याचाच सगळेजण विचार करतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, यश तू माझी शपथ घे, मला वचन दे, तू पुन्हा असं कधीच करणार नाहीस, कधीच तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. तेव्हा यश म्हणत असतो, मा तुला कधी त्रास होईल असं मी पुन्हा आता कधीच वागणार नाही आहे, असं यश म्हणत असतो. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो की मा तू नको स्वतःला त्रास करून घेऊस, आणि पुन्हा तू माझ्यावरती कधी रागूसुद्धा नकोस हा. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की यश, अरे मी हे सगळं का करते सांग ना, याच्यामध्ये माझा काय स्वार्थ असणार आहे. माझी फक्त एकच इच्छा असते रे, की आपल्या घराने इथे एकत्र राहावं, आपल्या घरातले लोक एकमेकांबरोबर नेहमी जोडली असावी, कुणीही नियम तोडून या घरातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असंच मला वाटत असतं ना, म्हणून मी हे सगळं करत असते. पण माझ्या या बोलण्याला, माझ्या या कठोरपणाला सगळेजण इथे आता या घरातलं बंधन समजतात, त्याला मी काय करू. तेव्हा ती म्हणत असते, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्याबरोबर पुन्हा कधी खोटं बोलू नकोस, मला ते सहन होणार नाही. तेव्हा यश म्हणत असतो, मा नाही, असं काहीच होणार नाही, पण मी तरी काय करू, तू माझं काहीच ऐकून घेतलं नाहीस, तू मला माफसुद्धा करत नव्हतीस, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. तेव्हा यश म्हणतो, मा तू कावेरीसुद्धा माफ कर ना गं, कावेरीची सुद्धा या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, तू प्लीज कावेरीला माफ कर. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तू काय बोलतोयस हे, मी अजिबात तिला माफ करणार नाही आहे, आणि तिला माफ करायला कशाला हवं आहे, ती आपल्या घरातली कोण आहे, मी तिला आपल्या घरातली मानतच नाही, तर तिला माफ करण्याचा प्रश्न येतच नाही. फक्त मी एक गोष्ट आता तिला सांगते, तिला जर या घरामध्ये राहायचं असेल, कारण ती उदयची बायको आहे, त्याच्यामुळे तिला जर या घरामध्ये राहायचं असेल ना, तर आपल्या घरातले नियम तिला पाळावेच लागतील, आणि त्यासाठी मला आता एक काम करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, कसलं काम. तेव्हा इथे सुलक्षणा आता मंदिरामध्ये जाते, तिथून ती आरतीचं ताट घेते, त्याच्यामध्ये एक दिवा असतो. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की तिला जर आपल्या या घरामध्ये राहायचं असेल ना, तर आपल्या घरातले नियम तिला पाळावेच लागतील, नाहीतर तसंही मी तिला आपल्या घरातली कुणीच मानत नाही. तिची आपल्या घरामध्ये जी जागा आहे ना, ती कधीच बदलणार नाही आहे. जी जागा तिला मी इथे दिली आहे तीच जागा राहणार, नाहीतर तसंही तिला मी या घरची सून कधी मानली नाही आहे आणि ना कधी मानणार. ती फक्त आपल्या उदयची बायको आहे, आणि त्या अधिकाराने ती त्या घरामध्ये राहते, आणि म्हणूनच आता तिला मला एक वचन द्यायचं आहे, आणि तिला आपल्या घराची शिस्तसुद्धा लावायची आहे. तेव्हा सुलक्षणा आरतीचं ताट घेते आणि म्हणत असते की हे बघ मुली, तू आता आधी माझ्याशी किती खोटं बोललीस, आम्हाला फसवलीस, त्याचं मी बोलत नाही आहे, पण यापुढे तुला जर आमच्या घरामध्ये राहायचं असेल ना, तर आमच्या घराचे नियम मोडायचे नाही, आमच्या म्हणण्यानुसारच आमच्या घरामध्ये राहायचं. तुझं किती शिक्षण आहे, लग्नाच्या आधी तुझी काय स्वप्न होती, ही सगळी बाजूला ठेवायची, ती आमच्या घराच्या मध्ये आणायची नाही, आणि आमच्या घराचे नियम मोडतील असं आता यापुढे वागायचं नाही, कळलं तुला. असं वचन आता मा इथे कावेरीकडे मागत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरी म्हणत असते, अरे वा, आमच्या चिकूला एवढी खेळणी कुणी आणली. तेव्हा तिथे आता आलेला असतो तो म्हणजे मंदार. मंदार म्हणतो, मी आणली ती खेळणी. तेव्हा कावेरी म्हणते, मंदार तू इथे. तेव्हा मंदार म्हणतो, हो, घाबरू नकोस, घाबरू नकोस, अजूनपर्यंत तरी मी तुझ्याबद्दल कुणाला काही सांगितलेलं नाही आहेस की तू कोण आहेस,
कळलं ना तुला? त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही आहे तुला. तेव्हा इथे आता कावेरी खूपच घाबरलेली असते. तिथे यश येतो आणि यश म्हणत असतो की कावेरी काय झालं? तेव्हा इथे कावेरी आता यशकडे बघते आणि तिच्या जीवात जीव येतो, कारण ती मंदारला बघून खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा मंदार आणि कावेरी एकमेकांबरोबर बोलत असतात. त्यांना बोलताना बघून इथे यशला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि यश लगेचच इथे कावेरीला म्हणतो की काय झालं? तेव्हा कावेरी इथे घाबरतच आता यशकडे बघायला लागते आणि मंदारमुळे खूपच जास्त टेन्शन आता कावेरीला आलेलं असतं.